आणि शेवटचा एक पर्याय समोर येतोय तो अर्थातच काही वर्षांपूर्वी माढा या मतदारसंघामधून आपला नशीब आजमावत असलेले अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा. या नावाविषयी काय वाटतं तुम्हाला? पार्थ पवारांच्या नावाला पण संमती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण अजितदादांचे थेट सुपुत्र म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. मुळात अजितदादांची स्वतःची एक इच्छा होती की माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी पार्थ पवार व्हावा. म्हणूनच त्या काळी आपण जर बघितलं, आपण आठवण पाहिलं तर विरोध असतानाही म्हणजे शरद पवार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध असतानाही त्यांनी पार्थ पवारांचं नाव राजकारणात आणलं, त्याला उमेदवारी दिली, त्याच्यासाठी मेहनत घेतली. पण दुर्दैवाने पार्थ पवारांचा विजय होऊ शकला नाही. पण आता जर पार्थ पवार यांचं नाव पुढे येत असेल आणि पार्थ पवारांकडे ही जबाबदारी दिली जात असेल तर मला वाटतं कार्यकर्त्यांचंही त्या नावाला समर्थन मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, पार्थ पवार हा चेहरा म्हणून राष्ट्रवादीचं नेतृत्व सांभाळेल आणि त्याची संपूर्ण आघाडी, पक्षाची आघाडी जी काय आहे, पक्षाची आघाडी बांधणी जी काय सांभाळायची आहे ती सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात असेल. म्हणजे सुनेत्रा पवार आता केंद्रात खासदार आहेत, त्यामुळे त्या म्हणतील की राज्याचं राजकारण पार्थ पवारांनी करावं. एक नवी पिढी म्हणून राष्ट्रवादीला एक नवं नाव मिळेल, राष्ट्रवादीला एक नवं नेतृत्व मिळेल. त्या दृष्टीने पार्थ पवारांच्या नावाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो. निश्चित. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीत या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्यात महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा विचार होणार का? दादांच्या राष्ट्रवादीला तरुण चेहरा नेतृत्व म्हणून पार्थ पवार यांचा लाभणार का? किंबहुना हा वारसा पवार घराण्यामध्येच राहणार की अन्य पर्याय हे स्वीकारले जाणार? कारण आजवर महाराष्ट्राचं राजकारण हे भावनाप्रधान राजकारण हे राहिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण हे दिशा देणारं राजकारण नेहमी ठरत असतं. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार का? हा मुद्दा यातून आता उपस्थित होताना दिसतोय. या सगळ्या संदर्भात क्षणाक्षणाचं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. नरेंद्र सर, धन्यवाद या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.